नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रायसेसचा जो टॉपिक स्टार्ट केला होता त्याच्यामधला कोणता पार्ट बघितला होता तर त्याचे ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन हा पार्ट डिस्कस केला आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा पार्ट सुरू करणार आहे तो आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस। म्हणजे दोन मॅट्रायसेस जर आपल्याला दिले तर त्याचं प्रोडक्ट कसं होतं। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सपोज आपल्याला ए ही मॅट्रिक्स दिलेली आहे आणि बी ही मॅट्रिक्स दिलेली आहे। या दोन मॅट्रायसेसचा आपल्याला समजा प्रोडक्ट करायचा आहे। ओके, तर कंडिशन अशी आहे की पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील तरच त्यांचं प्रोडक्ट पॉसिबल आहे। हा एकदम बेसिक मुद्दा। पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील तरच त्यांचं प्रोडक्ट काय पॉसिबल आहे। फॉर एक्झाम्पल कसं की सपोज आपल्याला ए दिलं आहे, तर ए समजा मॅट्रिक्स दिली आपल्याला 1 2 3 4 ही दिलेली, ठीक आहे। याची ऑर्डर काय 2 रोज 2 कॉलम्स 2 बाय 2 बरोबर आहे। आणि बी ही मॅट्रिक्स दिली आहे, त्याचे समजा एलिमेंट्स आहेत 0 1 3 -1 0 2। याची ऑर्डर काय 2 रोज अँड 3 कॉलम्स बरोबर आहे। तर ए बी हे प्रोडक्ट पॉसिबल आहे का, तर आपला रूल काय पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम असेल तर पॉसिबल आहे। मग इथं ए बी पॉसिबल आहे कारण पहिल्याचे कॉलम्स 2 आहेत आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज किती आहेत 2 आहेत, त्यामुळे त्यांचं प्रोडक्ट काय पॉसिबल आहे। समजा आता आपल्याला ह्याच्या पुढे समजा दिलं मी सी ही मॅट्रिक्स घेतली आणि सी मॅट्रिक्स मी लिहिलं 2 1 -1 0 4 आणि 5 असं आहे। तर याची ऑर्डर काय 1 2 3 रोज इंटू 2 कॉलम्स। ओके, मग आता इथं ए इंटू सी पॉसिबल आहे का, ए इंटू सी पॉसिबल आहे का, तर एचे कॉलम्स आहेत 2 आणि सीचे रोज किती आहेत 3। मग जर पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज सेम नसतील तर ह्यांचं प्रोडक्ट पॉसिबल नाही, बरोबर आहे। बी सी पॉसिबल आहे का, बी सी ते आपण चेक करूया। तर बीचे कॉलम्स किती आहेत 3 बरोबर आहे आणि सीचे रोज किती आहेत 3। मग पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज सेम आहे म्हणजे ह्यांचं प्रोडक्ट पॉसिबल आहे। येतं लक्षामध्ये ह्याच्यामध्ये। मग आता आपण उलटं पण करून बघू शकतो, सी ए असं पॉसिबल आहे का, म्हणजे सी इंटू ए असं पॉसिबल आहे का, तर त्या केसमध्ये पहिली मॅट्रिक्स आली सीचे कॉलम्स किती आहेत 2 आणि एचे रोज किती आहेत 2 म्हणजे सी ए पॉसिबल आहे। सी बी पॉसिबल आहे का, सी इंटू बी पॉसिबल आहे का, सी इंटू बी करताना पहिली मॅट्रिक्स आहे सी दुसरी मॅट्रिक्स आहे बी। त्या केसमध्ये सीचे कॉलम्स 2 आणि बीचे रोज किती आहेत, बीचे रोज किती आहेत तर 2 म्हणजे हे प्रोडक्ट पॉसिबल आहे। म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला ए बी पॉसिबल आहे बी सी पॉसिबल आहे असं पण असू शकतं। आता इथे सी ए पॉसिबल आहे म्हणजे सी इंटू ए, पण ए इंटू सी पॉसिबल नाही असं होऊ शकतं। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जो आत्ता बघितला की कुठल्याही दोन मॅट्रायसेसचं प्रोडक्ट कधी पॉसिबल आहे जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज सेम असतील तरच त्यांचं प्रोडक्ट काय होतं पॉसिबल होतं। आता हे प्रोडक्ट जे आहे हे प्रोडक्ट कशा प्रकारे होतं, ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू कशी काढतात ते आपण बघूया। आता इथे जे व्हॅल्यू दिलेल्या आहेत किंवा इथे जे आपण आत्ता मॅट्रायसेस घेतलेत त्याच्याच बेसवर आपण ते करूया, ठीक आहे। मी इकडे सरकवतो आणि तुम्हाला इथे करून दाखवतो। आता सपोज आपल्याला प्रोडक्ट करायचं ए बी, तर ए बी पॉसिबल आहे का, एचे कॉलम 2 आणि बीचे रोज 2 म्हणजे ते प्रोडक्ट पॉसिबल आहे। तर मी ए इंटू बी म्हणजे काय लिहिणार बघा, इथे एची व्हॅल्यू
आपल्याला दिली 1 2 3 4, याची मुद्दाम ऑर्डर लिहितो 2/2 आणि इंटू आपल्याला प्रोडक्ट कुठल्यानी करायचं आहे, बीनी. 0 1 3 -1 0 2, तर ह्याचा आन्सर आहे 2/3 असा आहे. आणि प्रोडक्ट पॉसिबल आहे कारण पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज काय आहेत, सेम आहेत. आता हे प्रोडक्ट कसं होतं बघा, नीट समजून घ्या. ए इंटू बी करताना पहिल्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक रोनी बीमधल्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक रोनी बीमधल्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ते करताना पहिल्या मॅट्रिक्सच्या रोमधला ईच अँड एव्हरी एलिमेंट हा दुसऱ्या कॉलममधल्या प्रत्येक एलिमेंटच्या प्रोडक्ट करायचं आहे. आता ते कसं करायचं आहे ते बघा. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. हवं तर मी तुम्हाला ते वेगळं करून दाखवतो. हा जो फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम असं होणार ते. ओके, मग आता फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम आणि रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचं प्रोडक्ट आणि ॲडिशन म्हणजे कसं, 1 इंटू 0 एकच मिनटं, 1 इंटू 0 प्लस 2 इंटू -1 हा तुमचा पहिला एलिमेंट आला. हे लक्षात येतं आहे का बघा, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम हा तुमचा पहिला एलिमेंट आला. आता पुढे काय होणार आहे, फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. तुम्ही दुसऱ्या मॅट्रिक्सच्या सेकंड कॉलमकडे गेलात की इथला दुसरा एलिमेंट तयार होणार. फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम, 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 0, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो थर्ड कॉलम, 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 2. हे समजतंय का बघा. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम केला तर पहिला एलिमेंट आला. फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम केला तर सेकंड कॉलममधला तो एलिमेंट आला. फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम केला तर फर्स्ट रोमधला थर्ड एलिमेंट आला. अशा पद्धतीने होतं. आता काय करायचं आहे, सेकंड रोनी मल्टिप्लाय करायचं आहे. सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, तर ते काय होईल, 3 इंटू 0 प्लस 4 इंटू -1. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केलं की सेकंड रोमधला पहिला एलिमेंट आला. सेकंड रो सेकंड कॉलम, 3 इंटू 1 प्लस 4 इंटू 0 असं आलं. तर सेकंड रो थर्ड कॉलम, तर 3 इंटू 3 प्लस 4 इंटू 2 असा पार्ट आला. येतं लक्षामध्ये. म्हणजे आपले एकूण एलिमेंट्स किती झालेत, तर 6 एलिमेंट झालेत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम ही पहिली रो आली प्रोडक्ट मॅट्रिक्सची. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम ही सेकंड रो आली तुमच्या प्रोडक्ट मॅट्रिक्सची. आता आपल्याला काय करायचं आहे, हे फक्त सॉल्व करायचं आहे आणि त्याचा आन्सर लिहायचं. 1 इंटू 0 0, 2 इंटू -1 -2, 1 इंटू 1 1, 2 इंटू 0 0, 1 इंटू 3 3 प्लस 2 इंटू 2 4, 3 इंटू 0 0 प्लस 4 इंटू -1 म्हणजे ते झालं -4, 3 इंटू 1 3 प्लस 0, 3 इंटू 3 9 प्लस 4 इंटू 2 4 इंटू 2 8. म्हणजे आपलं ए बी हे जे प्रोडक्ट आहे त्याची मॅट्रिक्स काय आली, -2 1 7 -4 3 आणि 17 असं आलं. येते लक्षामध्ये. हे झालं तुमचं ए बीचं आन्सर. आता आपण काय करणार आहे,
पुढचे जे काही प्रॉडक्ट आहे ते पण आपण अजून बघूया. आता आपण एक बघितलं होतं की बी इंटू सी पॉसिबल आहे, बी इंटू सी. ओके, तर ते प्रॉडक्ट आपण इकडे करूयात. बी सी. बी काय तुमच्याकडे दिलेलं 0 1 3 -1 0 2. ह्याचे ऑर्डर काय तर 2/3 इंटू सी 2 1 -1 0 आणि 4 5. ह्याचं ऑर्डर काय 3 इंटू 2. आता पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम आहेत, त्यामुळे प्रोडक्ट पॉसिबल आहे. मग आपण कसं करणार तर पहिल्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक रोनी दुसऱ्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. तर कसं होणार आहे बघा, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. इकडे 3 एलिमेंट्स आहेत, तिकडे 3 एलिमेंट्स आहेत. मग अशी 2 एलिमेंट्स होते. मग 3 एलिमेंट्स आणि 3 एलिमेंट्स, त्या एलिमेंट्सचं प्रोडक्ट आणि त्या सगळ्यांचे ॲडिशन म्हणजे काय होणार 0 इंटू 2 प्लस 1 इंटू -1 प्लस 3 इंटू 4. हे लक्षात येतं आहे का बघा प्रोडक्ट कसं केलं आपण. फर्स्ट रोमधल्या सगळ्या एलिमेंटनी फर्स्ट कॉलममधल्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं आणि त्यांचं ॲडिशन. इकडे अजून एक कॉलम आहे, त्यामुळे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमला मल्टिप्लाय केलं की इकडचा एलिमेंट येणार दुसरा रो, फर्स्ट रोमधला सेकंड एलिमेंट, तो होईल 0 इंटू 1 प्लस 1 इंटू 0 प्लस 3 इंटू 5. ओके, आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. सेकंड मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलम असतात, सेकंड मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलम असतात तेवढेच कॉलम प्रोडक्ट मॅट्रिक्समध्ये असतात. इथे 2 कॉलम आहेत त्यामुळे इथे 2 कॉलम आले. मग असे 3 कॉलम होते त्यामुळे 3 कॉलम आले. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 इंटू 2 प्लस 0 इंटू -1 प्लस 2 इंटू 5. सेकंड रोमधल्या सगळ्या एलिमेंटनी फर्स्ट कॉलममधल्या सगळ्याला मल्टिप्लाय केलं. आता सेकंड रो सेकंड कॉलम -1 इंटू 1 प्लस 0 इंटू 0 प्लस 2 इंटू 5. ओके, आता आपण हे सॉल्व करूया. 0 इंटू 2 0, 1 इंटू -1 -1, 3 इंटू 4 12. इकडे काय झालं 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0 आणि 3 इंटू 5 15. इकडे 1 इंटू 2 -2, 0 इंटू -1 0 आणि 2 इंटू 5 10. -1 इंटू -1 इंटू 1 -1 प्लस 0 प्लस 10. हे काय झालं 0 -1 प्लस 12 म्हणजे 12 -1 11. हे राहिलं तुमचं 15. हे झालं -2 आणि हे आलं -1. सो हे तुमचं प्रोडक्ट काय आलं बी सीचं 11 15 -2 -1. आता इथे तुम्हाला एक पार्ट सांगायचा आहे जो ह्या प्रॉब्लेमसाठी पण सांगतो आणि अगोदरच्या प्रॉब्लेमसाठी. ही जी प्रोडक्ट मॅट्रिक्स आली बी सी त्याची ऑर्डर काय आहे तर 2/2. बरोबर आहे, 2 रोज 2 कॉलम्स. तर ह्याचं आपण एक सिम्पल पार्ट आहे तो असा आहे की बी सी प्रोडक्ट करताना आपण बेसिकली काय बघतो की पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम आहेत का. ते जर सेम असतील तरच प्रोडक्ट पॉसिबल आहे. आणि जर असं असेल तर येणाऱ्या प्रोडक्ट मॅट्रिक्सची ऑर्डर ही पहिल्याचे रोज आणि दुसऱ्याचे कॉलम्स असतात. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही पहिल्या मॅट्रिक्सचे रोज आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम ही येणाऱ्या प्रोडक्ट मॅट्रिक्सची ऑर्डर असते.
हे करताना फक्त इथे एक माझं चुकलं आहे, हे -2 + 0 + 10 आहे, तर 10 - 2 म्हणजे हे ॲक्च्युली +8 यायला पाहिजे, ते मी करेक्ट करतो. तुमचं यायला पाहिजे 8. बाकीचं कॅल्क्युलेशन पण 10, हां हे मग 1 -1 + 0 -1 लिहिलं, +10 आहे, म्हणजे ही पण व्हॅल्यू आपली बदलली. कॅल्क्युलेशन चुकलं. 10 - 1 म्हणजे हे 9 आलं, हे 12 - 1 15 ॲज इट इज. तर हे तुमचं फायनल आन्सर आलं. ओके. आता हाच पार्ट इथे पण ऑब्झर्व होणार आपला, इथे हे ए बी करताना. कसं तर ए बी प्रोडक्ट करताना पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रो सेम होते, म्हणजे प्रोडक्ट पॉसिबल आहे. मग प्रोडक्ट करून येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, तर पहिल्याचे रोज आणि दुसऱ्याचे कॉलम्स. 2/3 ही पण मॅट्रिक्स बघा, 2 रोज आणि 3 कॉलम्स आला. येते लक्षामध्ये. म्हणजे हा प्रॉब्लेम सुरू करताना, प्रोडक्टचा प्रॉब्लेम सुरू करताना तुम्हाला हे आधीच माहीत असणार की प्रोडक्ट करून येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल.